मित्रांनो, गावठी गोठा या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे. चॅनल आपला नवीन आहे, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेल आयकॉन घंटी दिसते ती पण दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. तर आज आपण आलेलो आहे यांच्या गोठ्याला भेट द्यायला. तर आज जाणून घेऊया यांच्या गोठ्यावर कोणकोणत्या गाया किंवा कसं कसं त्यांचं नियोजन असतं. तर दादा, पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी वसंतराव संभाजी पवार, राहणार वाघाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. आता नाही 5 गाय आहेत त्या 3 पाडे आहेत त्या 2 दुधाच्या गाय आहेत. चला की पाहूया आपण आपला गोठा. या हे सगळे खाद्य येते का? खाद्य आहेत. हे कोणतं आहे? हे बारके वासरच आहे. हे वासराचं आहे का? काल्प गोवर म्हणून येतं. आणि ही गाभणच आहे. ही दुधावला आहे. हे कुठलं खाद्य, कुठलं? गोदरेज कंपनीच आहे. गोदरेज. आणि हे काय? हे कुठलं? हाटसन डेअरीच आहे. तोसा म्हणून येतं. ते मिक्स करून घालतो आम्ही. म्हणजे एवढं सगळं असतं ही लहान वासरांना? हे 6 महिन्यापासून चालू असतं खाद्य. चला या. हे आपल्या गाय आहेत का? हा, हे आपली गाय आहे. ही तिसऱ्यांदा गाभण आहे आता. आता दूध आहे तिचं 8 लिटर. आता 6वा महिना आहे. अजून 1 महिन्यानं 8 होणार. ती पाडी 11व्या महिन्यात गाभण गेली. पलीकडची का? पलीकडे मधली बसलेली. आता तिला 5वा महिना आहे. म्हणजे आता पहिल्यांदाच गाभण आहे का? गाभण आहे. 11व्या महिन्यात गेली आणि ही 13व्या महिन्यात गेली. ही बी अजून चेक केलेली नाही. 2 महिने झाले तिला. मग आता या तिने तुम्ही सांगितल्या, ह्यांच्यातला फरक काय सांगाल? म्हणजे वेगवेगळी जात किंवा जात वेस्टर्न म्हणून आहे. आणि आम्ही घरी तयार केलेली पाडे येते आमच्या. ह्या तिन्हींची बी जात एकच येते? जात एकच आहे तिन्हीची बी. त्या बाहेरला आहेत का नाही, त्या जरा वेस्टर्न म्हणजे पंजाबवरून आणलेलं ब्रेड आहे. चांगल्या ब्रेड. या की बाहेरच्या पण बघूया. आता या मोकळ्या ह्यांना त्यांना आत बांधले आणि ह्यांना मोकळा असं मिक्सिंग करून घेत नाहीत ना. हा. आणि गाभण काळात मोकळ्या सोडून चालत नाहीत ना. एकमेकाला मारतात ना, लागण्याची शक्यता आहे ना. त्यामुळं आम्ही बाहेर सोडत नाही त्यासनी. आता हे बसलेली आहे का नाही, आता गाभण नाही, दुधाव आहे. येऊन 6 महिने झाले तिला. अजून 20 लिटर दूध देते. गेल्यावर 30 लिटर चालते. आणि ही आता गाभण आहे. 7वा महिना आहे तिला. ती बी आता 10 लिटर चालते. गेल्यावर 25 न चालते. आम्ही पंजाबवरनं लहान पाड्या म्हणजे 8-9 महिन्याच्या पाड्या आणलेल्या गाभण असताना. 2-3 महिन्याच्या कच्च्या ब्रीड मध्ये आहेत त्या सगळ्या. आणि सकाळ संध्याकाळी मी धार काढायला तात घेतो. आणि नंतर दिवसभर रात्रभर बाहेरच असतात. मग आता ह्यांना तुम्ही मुक्त ठेवलंय, मग ह्या मुक्त असा संचार करतात किंवा इथं फिरतात वगैरे दिवसभर, तर त्याचा काय फायदा होतो त्यांना? काय फायदा होतो की आजार पडत नाही, मस्टर होत नाही. आणि खाल्लेलं पस्ता रवत व्यवस्थित चांगले 1 नंबर होते. त्यामुळे आम्ही बाहेर सोडतो. आणि महत्वाचा विषय दुसरा एक आहे की ह्यांना धुयाला लागत नाही बाहेर मुक्त मध्ये असल्यावर. भरत नाही त्या. नाही तर आत असल्या की शेणाने लगेच भरतात. हा फायदा आहे. आणि सकाळी आम्ही त्यांना धार काढली कुट्टी घालतो आणि सोडून देतो. संध्याकाळी 5 वाजताच त्यांच्याकडे येतो, तवर येत नाही आम्ही. म्हणजे दिवसभर अशा मोकळ्याच असते. त्याच्यानी पाणी असते इथं भरून ठेवलेलं. त्यांचं ताण लागेल तसं पाणी असतंय का? पाणी असते. त्यांना दिवसात सकाळ संध्याकाळ येऊन भरतो आम्ही पाणी. त्यांना ताण लागली की पेतात. दावायचा काही विषय नाही. म्हणजे सकाळच्या बारीचे भरून ठेवतो? सर्व सकाळी भरून ठेवतो पाणी. मग आता तुम्ही सांगितलं कुठली 30 लिटर देते ना? 30 लिटर. म्हणजे 30 लिटर तिची जात कोणती आहे? ते होस्टन म्हणून आहे ती. चांगल्या ब्रेड पंजाबवरल्या आणलेली आहे ना. आता आम्ही आणून मला 3 वर्ष झाली. 3ऱ्या येत आहे त्याला. गाभण यायला काय प्रॉब्लेम नाही, काय नाही तिला का? म्हणजे दुला बी गाभण लगेच राहतात. काय येल्या का नाही, आपण सेमेज दिलं 3 महिने देतो आम्ही. दिल्यानंतर लगेच गाभण राहते. काय गाभण काय विषय नाही. आजार नाही काय होत. आजार नाही? आजार मुक्त असलं की आजार काय होत नाही. म्हणजे मुक्त असलेल्याचा तो फायदा आहे का? फायदा आहे. मुक्त असला की आजार होत नाही काय. आणि कष्ट कमी आणखी महत्वाचा विषय.
आत असली पाणी दाखवा वगैरे टाका असलं काय भानगड नाही ना. छान काढत नाही काय नाही का तर 4 दिवसानं काढून टाकायचं वर. रोजच्या रोज काढता येत नाही. वेळ वाचते, कष्ट कमी. आणि आम्हाला क्षेत्र 30 गुंठ आहे. आम्ही 30 गुंठ्यात आपलं चाललंय. आता माझं 25 लिटर दूध चालू आहे. गेल्यावर 45, 40, 45 असतंय दूध. बाकी आता तुम्ही त्यांचं दिवसाचं नियोजन खाद्याचं किंवा वैरणीचं कसं कसं करता हो? सकाळी 3-3 बकेट घालतेस ना वैरण. याला 6 किलो त्याला 6 किलो. समृद्धीचं म्हणून आहे, क्वालिटी आहे खाद्य. गोदरेज कंपनीचं येते खाद्य, चांगलं खाद्य आहे. मग आता हे खत वगैरे इथंच तुम्ही असं गोळा करून ठेवता? गोळा करून ठेवतो आणि परत आपल्या शेतीला घालतो ना, तर विक्री करतो त्याची. मग त्याचा काय किती दर किती येतो खताचा? काय आमच्या गावात कमी आहे दर. 3000 रुपये टेलर, डम्पिंग टेलर 3000 रुपये नेते भरून. पण हे खाते एक नंबर आहे ना. रासायनिक खातापेक्षा गावठी खाते एक नंबर. कुठल्याही पिकाला टाकलं की त्याची वाढ बेड होती जोरात. ह्या खतानं पिकाला काय नक्की असा एक्झॅक्ट फायदा काय होतो? हे रोग बीक पडत नाही, पीक जोमाने येते. हा फायदाच आहे ना. बाकी अजून तुम्ही ह्यात म्हणजे आता एवढं सगळं करताय, त्यातनं प्रॉफिट वगैरे किती किती कसं काय? कारण मला 10 दिवसाला 12,000 रुपये पगार निघतो. 4,000 रुपये खर्च होतो खाद्याचा. 8,000 रुपये राहते. 2-3 हजार रुपये वैरण झालं तरी 5,000 रुपये 10 दिवसाला, म्हणजे महिन्याला 15,000 पडते 2 गाय असताना. आणि त्याच्यानंतर हे आपल्या पाड्या तयार झाले त्यांचा ₹1,00,000 किंमत, 1,00,000च्या वर जातेच. नाही त्याचा मग याच्या वेळेला 1,00,000 रुपये त्याला येतेच. तो फायदा आहे ना. मग आता नवीन ज्यावेळेस बाचडा होतो त्यावेळेस त्याला तयार करायला किती वेळ लागतो तुम्हाला, म्हणजे गाभण पर्यंत जायला? ते 11-12 महिने लागतील त्याला. त्याला पण ट्रीटमेंट केला 11-12 महिन्यात गाभण जाते. तर त्याला काळजी घ्यायला लागते. दूध आम्ही सकाळी 3 लिटर संध्याकाळी 3 लिटर पाजतो. आणि 3-4 महिने झाले की त्याला बाळ खाद्य म्हणून अल्प गोवर म्हणून आहे गोदरेजचं, ते द्यायला चालू करतो अर्धा किलो ना. आणि वेट झोनच त्याचं औषध मिळतंय पाड्या तयार करण्यासाठी, ते बी वापरतो आम्ही. त्यामुळे रिझल्ट लवकर येतो. एक पाडी तयार करायला साधारण 30-40 हजार रुपये खर्च येतो. पण 12 महिन्यात आपल्याला ₹1,00,000 तयार करून देते ना. तो धंदा परवडण्यासारखा आहे, फक्त कष्टानं करण्याची गरज आहे. दिवसात किती वेळ देता याला तुम्ही? सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. दिवसभर इकडे येत नाही मी. फक्त एवढाच वेळ अजिबात येत नाही इकडे. एकदा लॉक करून गेलं ना, संध्याकाळी 10 कराय 5 वाजता येतो, तर येत नाही. मग आता ह्यांचं दूध वगैरे कसं काढता, हाताने का मशीन? मशीन आहे आपल्याकडे, मशीन काढतो. कारण जास्त असल्यामुळे हाताने निघू शकत नाही सगळं. कारण मी हा व्यवसाय करायच्या तर मला 20,000 खाजगी नोकरी होती माझी. मी नोकरी सोडून हे गाया घेतल्या. त्यानं चांगला प्रॉफिट वर धंदा आहे. चांगला नोकरी करण्यापेक्षा 12 तास राबण्यापेक्षा सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास 4 तास राबलं दिवसभर काय बी करू शकतो आपण बिझनेस. नोकरीत काय राहिलेलं नाही. आणि ती 12 तास येणं जाणं वाट खर्च लय खर्च येतो. याला घरचं खाऊन काय टेन्शन नाही काय नाही. चांगला धंदा आहे. नवीन पिढीने यात. म्हणजे तुम्ही नक्की सांगा की जॉबला कोणत्या जॉबला होता? ऑटोमोबाईल मध्ये होतो मी. 30 वर्ष नोकरी केलेली मी ऑटोमोबाईल खाजगी दुकानात. ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्ट मध्ये होतो मी. ते सोडून काय नाही म्हणलं आपण स्वतःचा बिझनेस करायचा. आमच्याकडे भांडवल कमी असल्यामुळे आपलं मला काय घेऊया तर गाया घेऊया. गाया घेतल्यापासून काय अडचण नाही आम्हाला. चांगली 5,000 कमी मिळतो, पण आपलं 2 तास सकाळचं काम करायला लागतं, संध्याकाळ 2 तास. त्यामुळे कामाचं काय पगार वाईज कमी पडतो, पण कंटिन्युअस असतो ना. आणि स्वतः मालक आहे आपण. कामगार म्हणजे मालका दुसऱ्या असले त्यांच्या ताब्यात असतं. कुठं 2-5 मिनिटं जाऊ पाहून आलं तर भेटता येत नाही का, कधी बी काय करू शकतो ना आपण. हा फायदा आहे ना आपला. म्हणून प्रत्येक नवीन पिढीनं तर नोकरीच्या मागायला लागता दूध व्यवसाय करण्याची गरज आहे. म्हणजे मित्रांनो बघा, त्यांनी एवढी चांगली नोकरी असताना त्यांनी नोकरी सोडली, ह्या व्यवसायाकडे वळले. मग आता आपण गोटा पाहूया या की. आता हे गोट्याचं नियोजन तुम्ही कसं केलं नक्की? आता हे मॅट वगैरे हे 2 ठेवलेत काही? 2 ठेवलेले. 8 दिवसांनी धुतो. काय धुवायची गरज नसते. तर मुक्त असल्यामुळे भरत नाहीत ना त्या. आणि 2-3 दिवसांनी खाली पाणी मारायचं पेशर ना, त्याने काय विषय नाही. ती पाडी 5 महिन्याची आहे. आता त्याला जाता डोस बीज दिलाय सगळं औषध. आता गोळी पेंट बारक्या असं चालू आहे त्याला.
अजून ती आता 5 महिने अजून 12 महिन्यात ते हिटवर येणार. हम्म, सेमेज दिले की ती गाभण राहणार. हम्म, आणि कसे विकत घ्यायचे म्हणले ₹1,00,000 लागते ते. हम्म, स्वतः तयार केलेले ₹1,00,000 आपलं बचत होत्या ना. हम्म. समजा विकली नाही तर 10 का दूध काढलं तरी त्याचा फायद्याच आहे आपल्याला. हम्म. आता फॅन पण तुम्ही लावलाय, फॅनचं काय हो? मच्छरसाठी मच्छर चावत नाहीत ना. हा. आणि उन्हाच्या वेळेला हे गरम होत नाही. हम्म, तरी आमचा सुगवटा म्हणजे असं मुक्त म्हणजे सारखा जाळी वेळ लावलेला आहे आम्ही. हम्म. पण फॅन लावण्याचा काय फायदा आहे की सकाळ संध्याकाळी तासभर फॅन चालू केला हा. की मच्छर चावत नाहीत. हा. बराच काही त्रास होत नाही. हा. हा फायदा आहे. बाकी आता हे गोठा वगैरे किती दिवसात किती वेळा स्वच्छ करता तुम्ही? नाही, सकाळ संध्याकाळ 2 टाइमलाच. हम्म, घाणच होत नाही ना. ती दारापुरते आत असते ना 15-20 मिनिटाच. हम्म, 15-20 मिनिटांना बाहेर सोडले काय घाण व्हायचा विषयच नाही ना. हम्म, त्यांचा फक्त ह्या बाजूचा धुवायला लागतो सकाळ संध्याकाळ. हम्म. गावचा नळ आहे, त्याला पाणी असते त्यामुळे काय धुतो. आणि धुयाचं वॉशिंग मशीन बी घेतलेलं आहे मी. हा. धार काढायचं मशीन आहे. हम्म. मग आता मशीनचा फायदा म्हणजे काय हो? मशीन धार काढण्यात आणि फास्ट धार निघते, 7 मिनिटात निघते 30 लिटर दूध. हम्म, दूधचं निघतं 7 मिनिटात मग. हम्म. आणि हाताने हात असं भरून येतात ना. हा. आणि राहिलं तर मस्टर बिस्टर होण्याची शक्यता असते. हा. मशीन काय होत नाही, मस्टर होत नाही, काय नाही. हम्म, हा फायदा आहे ना. हम्म. म्हणजे मशीन मित्रांनो फायदा आहे. गायला मस्टर वगैरे काय होत नाही आणि हाताने एवढं उरकत पण नाही. हरकत नाही. हम्म, आणि एकटा माणूस असं काढू शकतो ना. हम्म, मशीन असले एकटा माणूस काढू शकतो. हम्म, आता 30 लिटर दूध काढायला एकट्याला नाही निघू शकत ना. 2 माणसं लागतील ना. हम्म. आता मी एकटा सगळा गोठा बघतो. हा. दुसरं कोण येत नाही, मी एकटा बघतो. मी त्यांचे प्रत्येकाचा जॉब असल्यामुळे मी एकट्याला सगळं एकट्या माणसाला होतंय. मग तुमची शेती किती आहे आता? शेती आहे 30 गुंठ आहे आम्हाला. शेती कमी आहे. वैरण जरा आम्ही विकतचे घेतो. हा. क्षेत्र आम्हाला कमी असल्यामुळे आम्ही वैरण कमी पडतो, पण आम्ही विकत घेतो. मुरघास करतो. बसा ग. हम्म, मुरघास करतो, त्यामुळे वैरणीत काय नाही अडचण येत नाही. पैसा असते की विकत मिळते. हम्म. गेले. मग काय काय तुम्ही वैरण त्यांना असं दिवसात म्हणजे कुठली कुठली बदली करता का? सीझन सीझन वगैरे असते. घास गावात आहे, ऊस असतो, मक्का नसते. कधी मिळालं तर कडवाळा वाढ एवढंच असते. वैरण काय वाळकी फक्त नसते आमच्याकडे, कारण आमच्याकडे इथं मिळतच नाही ना. वले सगळं आहे ना. मग दुधात वाढ व्हायसाठी वेगळं काय तुम्ही असं? नाही, आम्ही त्याला मिनरल चारतो ना. दूध वाढ होते भरपूर, काय अडचण नाही. असं कमी खर्चात वेगळं काय आहे का दूध वाढण्याजोगं असं वैरण किंवा काय खाद्य? खाद्य आहेच की. खाद्य झालं तर तब्येत स्ट्रॉंग राहते का, आपण राहायला काय प्रॉब्लेम येत नाही ना. दूध बी देते. आम्ही समृद्धी चालतो त्यामुळे ती क्वालिटीचं खाद्य आहे. जरा कॉस्टली पडतं पण फायदा आहे ना त्याचा. 1 लिटर दूध वाढलं तर 40 रुपये वाढते. हा फरक आहे ना. तर मित्रांनो, असं आपल्याला त्यांनी सगळं सांगितलं, माहिती काय फायदे वगैरे सांगितले त्यांनी. जॉब पण त्यांनी त्यासाठी सोडला, हा व्यवसाय करण्यासाठी. तर तुम्ही सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.